आषाढी वारीनिमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री संत गजानन महाराज पालखी दिंडीचे रविवारी दिनांक 5 जुलै रोजी परभणी शहरात भक्तिमय वातावरणात आगमन झाले। टाळ मृदुंगाच्या निनादात गणगणगणात बोते आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले। दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। झिरो फाटा, त्रिधारा, दत्तधाम व खानापूर फाटा परिसरात विविध संस्था, व्यापारी आणि नागरिकांनी पुष्पवृष्टी, औक्षण तसेच वारकऱ्यांसाठी फराळ, भोजन, पिण्याचे पाणी, सरबत व महाप्रसादाची व्यवस्था केली। भगव्या पताका, अभंग, भजन, फुगड्या आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले। दिंडीच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेसह मोठा पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडीचा मुक्काम नवा मोंढा येथील रोकडा हनुमान मंदिरात करण्यात आला असून वारकऱ्यांसाठी निवास, भोजन व अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी लोकप्रतिनिधी, महापौर, उपमहापौर, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तसेच हजारो नागरिकांनी पालखीचे दर्शन घेऊन श्री संत गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केली। सोमवारी दिनांक 6 जुलै रोजी पहाटे ही पालखी पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे। या व्यापारी मित्रमंडळातर्फे या मंदिरामध्ये जी व्यवस्था होती आणि पूर्ण हा परिसर मार्केट कमिटी, व्यापारी मित्रमंडळ यांच्या वतीने आणि सुरुवातीपासून आम्ही ह्याच्यामध्ये आहोत। सर्व ह्याच्यामध्ये एकाचा हिस्सा नाही, सर्व जे कॉन्ट्रिब्युशन सर्वांचंच आहे आणि योग्य रीतीने आपल्या इथला कार्यभार चालू आहे। संत शिरोमणी श्री गजानन महाराज पालखी व गुलाब बाबा महाराजांची पालखी संयुक्तरित्या नवा मोंढा रोपड हनुमान येथे आज रोजी मुक्कामी इथं राहते। त्यांची महाप्रसादाची व्यवस्था व भावी भक्त जे येतात इथं त्यांची प्रसादाची व्यवस्था उत्कृष्टरित्या सर्व व्यापारी बंधूंकडून इथं आयोजित केल्या जाते आणि ही परंपरा साधारणतः 40 वर्षांपासून कायम आहे आणि 3 वर्षांपासून महाकाल सेवाभावी संस्था आहे त्यांच्यामार्फत ते इथं महाप्रसादाचं आयोजन 3 वर्षांपासून सलग होत आहे। ते उत्कृष्टरित्या आहे। तसंच ठाकूर म्हणून आहेत इथं त्यांनी नागराज मित्रमंडळ त्यांच्यातर्फे चहा व दाढी कटिंगची व्यवस्था विनामूल्य आहे वारकरी संप्रदायाची। तसेच मंदिराच्या वतीने मोफत औषध उपचार आणि डॉक्टराची टीम पण सुद्धा आहे। तसंच महानगरपालिकांकडून बी आपल्याला भरपूर प्रमाणात सहयोग झालेला आहे। तरी यात्रामय वातावरण इथं दिसून येतं आणि ही परंपरा 40 वर्षापासून आहे। सर्व व्यापारी स्तरावर इथं नियोजन केले जाते आणि सगळे मिळून करतात। संत शिरोमणी गजानन महाराज यांची ही दिंडी जवळपास 40 वर्षापासून त्या परभणी येथे आपल्याकडं मुक्कामी असते। ह्या दिंडीचं नियोजन मार्केट कमिटी तसंच इतर मोंढ्यातील सर्व व्यापारी बांधव हे मोठ्या उत्साहाने करतात। इथं सर्वांचं महाप्रसादाची व्यवस्था या व्यापाऱ्याकडून केली जाते। 40वं वर्ष हे आणि दरवर्षी हा रूट ठरलेलाच आहे। आता सकाळी इथून प्रस्थान करतील 5 वाजता, 4 वाजता, 4 ते 5 वाजता। साठी जे त्यांचा दवाखाना आहे, कटिंग वगैरे मालिश करतो, पायाच्या लोक हे तेल वगैरे, गोळ्या, उपचार मोफत सर्व जेवण। पुन्हा शहरामधून दर्शनाला आलेल्या लोकांनासुद्धा महाकाल म्हणून आहेत त्यांनी व्यवस्था केलेली जेवणाची, महाप्रसाद त्यांनासुद्धा भेटतो जे दर्शनाला इथं येतात। नागराज म्हणून आहे पोरांची एक सोय व्यवस्था, त्यांच्याकडून चहा आणि दाढी शेविंग केल्या जाते। देशोन्नतीसाठी नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।